सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला तो अंधार, सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला तो अंधार, उजळली ही श्रीराम चषकची पहाट, उजळली ही श्रीराम चषकची पहाट, प्रत्येकाच्या हृदयात श्रीराम चषकची लाट, कोण ठरेल मानकरी, कोण ठरेल मानकरी, पाहताय सर्वजण आतुरतेने वाट, कोण ठरेल मानकरी, पाहताय सर्वजण आतुरतेने वाट. पुन्हा एकदा फायनल सामन्याकडे आपण बोलत आहोत. नक्कीच आपण फायनल सामना मेगा फायनल म्हटलं जाते याला, आणि दोन्ही बलाढ्य संघ अटीतटीची लढत, एक मैत्रीपूर्ण लढत जरी असली प्रतिस्पर्धी, एकीकडे इंडिया पाकिस्तान आणि एकीकडे आपण पाहतोय तुंबाड आणि पन्हाळचे संघ, दोन्ही प्रतिस्पर्धी म्हणून संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू पडेल महेशाचा, चेंडू सन्मानाने खेळलाय, पॉवर प्लेचा षटक आहे, पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये चेंडू थांबला जाईल, अडवला जाईल, प्रोटेक्शन दिलं जाते. आणि महेशला या पूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच आपण गोलंदाजी करताना मला वाटतं आपण पाहतोय, कारण महेशला जास्त संधी दिली नाही गोलंदाजीची. आता महेश हा प्रामुख्याने एक महत्वपूर्ण ओळखला जाणारा आणि कित्येक वर्ष कर्णधाराची देखील धुरा सांभाळलेला हा महेश आज आपल्या गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतो. नक्कीच यामागे काहीतरी पन्हाळजी रामोडीचं तथ्य नियोजन असू शकेल. आणि हा पुन्हा एकदा जातोय खणखणीत सनसनीत षटकार, बघतोस काय रागानं षटकार मारलाय बघ तुंबाड शिंदेवाडीच्या वाघानं, सनसनीत खणखणीत षटकार. सामन्याकडे वळतोय, सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद उत्सव देखील होते, कारण शेवटचा सामना आहे. कोण जिंकणार, काय घडेल, कोण होणार हिरो, कोण ठरेल झिरो, कोण होईल खलनायक, कोण होईल नायक, याचीच ही लढाई. अर्थातच श्रीराम चषक 2025. महेश डावखुरा गोलंदाज, आखोडाप्याचा चेंडू होता, बाहेर जाणारा चेंडू पाहतोय आपण. पंचाचे दोन्ही भूमी समांतर धावा येतात, अवांतर धावेने भर पडते, धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते एकूण 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मित्रांनो, तुम्हाला स्वतःला आताच प्रिपेअर बनवा, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला स्वतःला रिपेअर करायची वेळ येईल. त्यामुळे आता स्वतःला प्रिपेअर बनवा. हो, यॉकर चेंडू मारलंय, सुंदर सोडून दिलंय सागरने. सागर समजला नाहीये, पुढे जाण्याचा मानस होता सागरचा, थांबला. आणि आपण जर पाहिलं तर फुटवर्क थोडंसं गडबड होताना पाहायला मिळालं सागरच्या, आणि अंदाज आला नाही चेंडूचा, आणि चेंडू आणि बॅटचा देखील संबंध होताना पाहायला मिळालं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते, सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, पुन्हा सज्ज होतोय महेश. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, थांबवलं सागरने. हा नाका मामला पण थांबवलं. कोणताही गडबड नाहीये, कोणतीही घाई मिळत नाहीये. सागर संयमाने खेळतोय. संयम फार महत्वाचा असतो अंतिम सामन्यामध्ये. कोणताही युद्ध असू दे, संयम महत्वाचा असतं. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती नवं काहीतरी घडवण्याची क्षमता, ताकद मिळत असते. म्हणून मित्रांनो, यशाच्या शर्यतीमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल ना, तर नवं काहीतरी शिकण्याची प्रेरणा ठेवा, इच्छाशक्ती ठेवा. ते सागर शिकतोय, घडतोय आणि घडवतोय देखील या सामना. एकेरी धावांवरती भर दिला, थांबवलं, आणि महेशने तितकंच जखडून ठेवलंय सागरला. मोठा फटका भले एका दुसऱ्या चेंडूवरती आला, त्यानंतर महेशचे आपण चेंडू पाहिले तर सुंदररित्या हाताळतोय. सुंदर कमबॅक केला महेशने आपल्या गोलंदाजी मार्कवरती, आणि थांबून ठेवलं सागरला. आता नॉन स्ट्राईकला असलेला प्रेम, जर आपण त्याची शरीर एष्टी पाहिली तर तितकाच गुणवंत आपल्याला हा खेळाडू वाटतोय. गुणवत्ता असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आकुडाप्याचा चेंडू होता, पुढे ढकलून काढला, पॉवर प्लेचा षटक काय, एक धाव चोरटी मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, वधारते धावसंख्या, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. 1-0 लॉस ऑफ 0 विकेट. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार देखील तितकेच बुद्धिमान युक्तिमान आहेत, कारण सागर महेशकरची देखील या फायनल सामन्यासाठी काही ना काहीतरी आखणी असेल. आणि त्याचबरोबर पन्हाळजी रामोडीचा कर्णधार अभिषेक देवळे याची देखील सुद्धा काहीतरी नियोजन असेल, कारण दोन्ही संघांमध्ये खूप वेळा फायनलचे सामने होतात. नक्कीच दोन्ही संघांना माहिती आहे की कोण कोणामध्ये किती पॉवर आहे, कोणाला कसं अडवायचं, कोणाला कसं थांबून ठेवायचं, कसं रोखून ठेवायचं. त्यामुळे हा सामना अतिशय रोमांचक होणार आहे. नक्कीच ही मैत्रीपूर्ण जरी लढत असली तर म्हणतात ना की मैत्री करावी शिवरायांसारखी, ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल, आणि मैत्री मित्र जोडावेत शंभूराजांसारखे, आणि मर्थाने देखील भागीदारी करता येईल. नुकताच छावा चित्रपट देखील रिलीज झालेला आहे. आपण पाहतोय मित्रांनो की सैराट बघून आपली लोक सैराट झाली, आता छावा बघून आता आपले मावळे घडणं फार गरजेचं आहे.
छत्रपती धर्मवीर संभाजीराजांना देखील मानाचा सॅल्यूट, मानाचा मोजरा देखील करतो या शुभ सायंकाळी. पुन्हा एकदा सुंदर सुंदर आपण पाहतोय, पण अतिरिक्त धाव स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्यामुळे या स्वराज्यातला तेजस्वी सूर्य आपण पाहू शकलो. त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि जिजाऊंच्या आणि सावित्रींच्या लेखी देखील आज आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आहे समीर. सॅम अर्थातच सॅम. अगोदरचा चेंडू होता फॉलो थ्रो वरती. प्रेम हलकासा पुलकासा शॉट देऊन झेलबाद होतोय, माघारी परतोय, नाराज होते स्वतःवरती. बॅक टू द पॅव्हेलियन. प्रेम मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. विराज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. काहीसा सागर कान मंत्र देतोय, चर्चा केली जाते, कारण स्ट्राईक नॉन स्ट्राईकला सागर अजूनही पाहायला मिळते. जर स्ट्राईकला असता तर नक्कीच एक मोठा फटका देखील या समीरच्या गोलंदाजीवरती येऊ शकला असता, कारण नॉन स्ट्राईकला सागर आहे. विराज देखील ताकदवान आहे, विद्वत्ता आहे या विराजमध्ये. पाहूया तितकीच विद्वत्ता गुणवत्ता देखील समीरच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. सुंदर षटक हाताळतोय. काहीसा वाटलं होतं की बाहेर जाईल चेंडू, पण समजलं नाही. विराजने सोडून दिला सरळ यष्टिरेखेच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. सुंदर रणनीती गणिमी कावा आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वासाची गरज आहे, आणि जर आत्मविश्वास मिळवायचा असेल ना तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. क्रॉस द लाईन. बॅटच्या रडार मध्ये आला. बदली पिक्चर, बदली तस्वीर, आया सिक्सर. नाही तर आयुष्यभर तुम्हाला अश्रू गाळावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय समीर. संघर्ष करण्याची ताकद तितकीच आहे. ओहो, बॅटची कडा गल्ली गलीमधून निघून जात आहे, सरळ गुदगुळ्या करत गवत जातोय, कापत सोपं सरळ 1 2 का 4 येतोय. मोठा प्रहार, चौकार. निर्धाव षटक देखील टाकला होता तो मनेश आपल्याला या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा षटक कदाचित त्याच्या हातामध्ये चेंडू विसावू शकतो तिसऱ्या षटकामध्ये. नक्कीच कर्णधाराने विचार हा केलेलाच असेल, आणि हा पुन्हा एकदा जातोय सीमारेखे पार. दणदणीत खणखणीत षटकार. सासूगेली खोकून जवळला 90 ठोकून षटकार मारलाय वाकून. तुंबाड शिंदेवाडीचे फलंदाज अतिशय उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करताना या षटकारानंतर तुंबाड शिंदेवाडी संघाची धावसंख्या झाली ती 27. नक्की जर पन्हाळजी रामवाडी संघाला विजयी होण्याच्या मार्गाकडे मार्गक्रमण करायचा असेल तर ही जोडी
त्यांना फोडावी लागेल, विकेट घ्यावे लागतील. बघूया कशा प्रकारे पुढील गोलंदाज पाठवतात ते पन्हाळजी रामवाडी संघाचे कर्णधार नक्कीच विचार करत असतील. पुन्हा एकदा समीरचा चेंडू मारा करतोय तो शिंदेवाडी संघाचा गोलंदाज. बघूया विकेट घेतात का. आणि पंचांचा इशारा, भूमी समांतर हात, वाईड, अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा समीर सामना करेल ते तुंबाड शिंदेवाडी संघाचा फलंदाज. आणि पुन्हा एकदा वाईड टाकतो, अतिरिक्त धाव देतो. आणि या अतिरिक्त धावा पन्हाळजे संघाला घातक ठरू शकतात, कारण अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. कारण एका रनाने तुंबाड शिंदेवाडी संघाचा स्कोर जो आहे तो वाढत चालणार आहे. म्हणतात ना, थेंब थेंब तले साचे. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी ट्रॅक वरती. समीरचा सामना करेल तो तुंबाड शिंदेवाडी संघाचा फलंदाज. आणि हा टोलवलेला चेंडू जातोय सीमारेखे पार. षटकार, वाकडा तिकड्या बाबळीचा हिरवा पाला, दूर मार्गा षटकार, पर झुकेगा नाही साला. सुंदर अशी फलंदाजी करतो. खरंच त्याच्यावरची ठुमका दिल्याशिवाय राहत नाहीये. इथे दर्शक होत आहेत दिवाने आपल्याला पाहायला मिळतात डीजेच्या तालावरती. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसरं षटक संपलेलं आहे. तिसरं षटक ज्याच्या हाती चेंडू संपवला, मी आदेश मागाशीच म्हटलं की ज्याने निर्धाव षटक हाताळलं तो मनेश याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला खेळवताना आपल्याला पाहायला मिळतं. काहीसा अक्षय अभि डिस्कस करतोय, चर्चा देखील केली जाते आणि मनेश याच्या हातात चेंडू संपवला जातो. विश्वासार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास सार्थ करेल का, कारण आता नॉन स्ट्राईकला असणार आहे सागर आणि स्ट्राईकला असणार आहे तो विराज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सुंदर आपण पाहतोय. अंतिम सामना देखील तितकाच ताकदीचा ताकदवान एक आपल्याला पाहायला मिळतोय. कारण महत्वपूर्ण खेड तालुक्यातील बहुचर्चित असलेली स्पर्धा अर्थातच श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे आपण पाहतोय. जरा घडामोडी सातत्याने पाहायला मिळतात. 3 षटकाचा सामना आपण पाहतोय. अंतिम सामना, सुंदर नियोजन, एक नेत्रदीपक नियोजन देखील आजच्या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्ही जर विशिष्ट आभाळ एवढी जर उंची गाठलीत ना आयुष्यामध्ये, सुंदर चेंडू आपण चर्चा करत होतो आदेश की तुम्ही जर आभाळ एवढी जर उंची गाठली असेल ना, तर मित्रांनो जन्मदात्या भूमीला आणि जन्मदात्या आई वडिलांना केव्हाही विसरू नका. आपण आपला गाव सोडून मुंबई शहरात आलो आणि आपल्या मुंबई शहरामध्ये देखील आपल्या गावाचा डंका वाजला पाहिजे, याच हा नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खराब चेंडू, खराब प्रदर्शन म्हटलं जातं, ज्याने बेस्ट बॉलर म्हटलं जातं, बेस्ट परफॉर्मन्स सादर केला होता तो मनीष, आता काहीसा गडबड त्यांना पाहायला मिळतं अंतिम सामन्यामध्ये. आणि ह्या चुका, हीच कॉन्फिडन्स, तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स नसेल ना तर तुमच्या संघर्ष करण्याची ताकद येऊ शकत नाही आहे. स्वतःच्या मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. बॅटची कडा घेतली, शतरक्षक तैनात आहे, झेल सोडतोय. झेल तुम्ही कोणाचा सोडताय? झेल विराटचा सोडताय. सागरला संधी मिळते, नॉन स्ट्राईकला असलेला सागर आता स्ट्राईकला पोहोचतोय. तिसरं षटक हाताळत होता मनीष आणि आता सागर सामना करेल मनीषचा, ज्याने मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं सागरने आतापर्यंत 1 षटकार ठोकला, विराजने 2 षटकार ठोकले आणि याच्या 3 षटकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. त्या एकूण 38 लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच बघूया मनीष सागरला रोखू शकतो का. आणि हा सागरने मारलेला षटकार जातोय सीमारेखे पार. षटकार, डिब्बे में डिब्बा, डिब्बे में केक, घुटना टेक, सिर्फ षटकार दे. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो सागर म्हैसकर, अतिशय नावाजलेला असा फलंदाज आहे. नक्की सागर पाहतोय आपण, कोणत्याच गोलंदाजाचा नसे डर, त्याला म्हणतात सागर म्हस्कर.
हो हो, खराब खराब चेंडू, खराब दिशा धडपण पाहायला मिळते मनीष वरती. बेस्ट परफॉर्मन्स असलेला हा बॉलर वाटतंय का की हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केलेला हा बॉलर आहे. कारण अंतिम सामना हे मित्रा, अंतिम सामन्यामध्ये अशी खराब गोलंदाजी करणं आपल्या संघाला अडचणीत आणू शकते. कारण अडचणीचा सामना करायचा असेल तुमच्याकडे भले फलंदाज आपण पाहतोय जयेश आहे, अभि आहे, अक्षय आहे, तरी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, कोणाला समजायचं नसतं. पुन्हा एकदा येतो इथे, पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकराता है उसे सागर मस्कर कहते हैं. आया षटकार. धावा, अर्धशतक फळकावरती लागला. जोरदार टाळ्या वाजवा तुंबाड शिंदेवाडी संघासाठी. अर्धशतक 51, 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि सागर खेळतोय आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 7 धावांवरती. आणि विराजने 2 षटकार 1 चौकार देखील आपल्या इनिंग मध्ये लगावलेल्या ठोकलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. ठोकतोय, झोडून काढतोय सागर, तुटून पडलाय सागर या गोलंदाजावरती. नवोदित गोलंदाज आहे, नवोदित गोलंदाजाचा परफॉर्मन्स मात्र बिघडवण्याचं काम, एक लक्ष विकेंद्रित करण्याचं काम करतोय तो सागर. तुटून पडलाय सागर, आक्रमण करतोय, लाठी चार्ज करताना पाहायला मिळत आहे या मैदानामध्ये अंतिम सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय, आपल्या मार्गस्थ होतोय मनेश. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल, क्रॉस द लाईन. जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही, नाद खुळा आणि झुकेगा नाही साला. येतोय षटकार. पुन्हा एकदा कुटुंबाचा चेंडू उचललाय. ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, ये तो एक टीम की जरूरत देखते. ये है सागर, खतरों का खिलाडी. आया सिक्सर आणि 6च्या मदतीने धावसंख्या पुढे वाढते, पुढे सरकते. धावसंख्या होते 63 आणि 18 चेंडू मध्ये 64 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे एक बलाढ्य संघ श्रीराम चषक, श्रीराम क्रिकेट संघ या संघाला. खऱ्या अर्थाने दोन्ही बलाढ्य संघ सगळेजण आता पाहतोय आपण चिंतित आहेत. जे शुभचिंतक होते ते देखील चिंतित पडलेले आहेत. ही श्रीराम क्रिकेट संघाची कामगिरी पाहून, गोलंदाजाची कामगिरी पाहून थोडंसं नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्शक. आणि टाळ्यांचा आवाज होतोय तो तुंबाड संघाच्या दर्शकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सागरने तुफान फलंदाजी केली, सागरला देखील मानावं लागेल. कारण क्रिकेट आहे, कोणीतरी प्रकाश जोतात येतोय ना ते फार महत्वाचं आहे. आणि या स्पर्धेचा उद्देश देखील तोच असतो की गावागावात घराघरात लपलेला एक गुणवत्ता असलेला, टॅलेंट असलेला खेळाडू प्रकाश जोतात येणं फार महत्वाचं आहे. आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाश जोतात येतात. उदाहरणार्थ आपण पाहिला मनीष जो शिगवण आहे, मनीष देवळे आहे, तो प्रकाश जोतात आला आणि पुढे प्रकाश जोतात येताना आत्मविश्वास मिळतो, प्रेरणा देखील त्यांना मिळत असते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हेच आपल्याला ध्येय उद्दिष्ट गाठायचे आहेत. आणि अर्थातच ही स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो, श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे. जाऊया आपण दुसऱ्या पारीकडे. प्रथम फलंदाजी करत असताना तुंबाड शिंदेवाडी संघाने धावफलकावरती धावा जोडल्या, त्या एकूण 63 धावा जोडल्या आणि 64 धावांचं आव्हान असेल त्या प्रतिस्पर्धी संघ श्रीराम क्रिकेट संघ या संघाला. जाऊया आपण, पाहूया, कुठे जाऊ नका, पाहत राहा ही स्पर्धा. असा गेलो तसा आलो. ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. आहोत श्री लक्ष्मणजी चिनकटे यांचा सत्कार करतील. मंगेशजी शिगोण यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. श्री लक्ष्मणजी चिनकटे. त्याचप्रमाणे श्री राजेंद्र मिशाल यांचा देखील या ठिकाणी, रवींद्र मिशाल यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी सन्माननीय रमेशजी कानेम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे मिनेशजी कानेम यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. मी संदीपजी शिगवण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मिनेशजी कानेम यांचा सत्कार करायचा आहे.
कृपया या मान्यवरांनी प्रतिनिधींनी लवकरात लवकर यायचं आहे, आपला सत्कार स्वीकारायचा आहे, आपल्याला फायनल सामना देखील पाहायचा आहे। त्याचप्रमाणे पुढील सत्कार आहे संदीप शिगवण यांचा सत्कार शंकरजी कांदेकर यांच्या शुभ हस्ते होईल अशी मी त्यांना विनंती करतो। श्री संदीपजी शिगवण यांचा सत्कार करतील श्री शंकरजी कांदेकर। त्याचप्रमाणे पुढील श्री रवींद्रजी मिशाल यांचा सत्कार करतील मंगेशजी शिगवण। श्री रवींद्रजी मिशाल यांचा सत्कार करतील। ना पैसा लगता है ना खर्चा आता है, श्री राम बोलने से मन को अच्छा लगता है। चला जास्त वेळ खर्च करू नका, फनचा शेवटचा सामना आहे, आपण रिलॅक्स हो। या 3 षटकानंतर आपल्या सर्व व्यापातून वेळ देणं म्हणजे प्रेम करणं, आणि आपण सर्व क्रिकेट लवर देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये। मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण व्हॅलेंटाईन डे साजरा केला, रोज डे साजरा केला आणि प्रपोज डे देखील साजरा केला। आता व्हॅलेंटाईन डेला प्रत्येक क्रिकेट लवरने बॅट जवळ प्रपोज केला असेल, आणि आता नक्कीच आता तो प्रपोज कामी येईल का या खेळाडूकडून ते देखील पाहावं लागणार आहे। जो गुलाब दिला जाईल तो बॅटला दिला असेल, बॅटची पूजा देखील केली असेल व्हॅलेंटाईन डेला, कारण जे बॅटनी आपल्याला एक नाव दिलेलं असतं, आपल्या स्वतःचं नाव एका शिखरावरती पोहोचवलं असतं, ती बॅट ज्याच्यावरती अफाट प्रेम केलं जातं। ज्यावेळेस खेळताना मित्रांनो जर बॅटचा जरा तुकडा गेला, बॅट जरी तुटली ना, तर जेवढा आपला ब्रेकअप होत नाही ना प्रेमात, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्या बॅट तुटल्यानंतर होतो। नक्कीच पुढे जाऊया आपण, मॅच कडे वळतोय आणि 18 चेंडू मध्ये 64 धावांची गरज। काय रणनीती असेल, 3 षटक तुमच्याकडे आहेत, 18 चेंडू आहेत। श्री मिनेशजी कानेम यांचा सत्कार श्री अंकुशजी भोड करतील अशी मी त्यांना विनंती करतो। पुन्हा एकदा आपण फायनल मॅच कडे वळत आहोत। चला मॅच कडे वळूया। पाहायचं पहिलं षटक घेऊन येतोय सागर, गोलंदाजी मार्ग होती, पहिला चेंडू टाकोटाचा चेंडू, ताकद लावले जात आहे सरळ सीमारेषेवर, येतोय षटकार। ना कोई पद से बड़ा होता है, ना कोई कद से बड़ा होता है, ना कोई पद से बड़ा होता है, ना कोई कद से बड़ा होता है, जो संकट समय खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। ये सबसे बड़ा है अक्षय। अक्षय साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण। सुंदर ईट का जवाब पत्थर से देता हुआ अक्षय। त्याच्या मदतीने खाता देखील ओपन केलं, पहिल्या चेंडू मध्ये मोठा प्रहार केला, आक्रमण केलं सागरच्या। पुन्हा आकोटाचा चेंडू तर बॅटच्या रडारवरती आला आणि क्रॉस द लाईन खेळतोय, इथे स्क्वेअर लेगला येतोय समालोचन कक्षाकडे। 1-2 का 4 थाम लिया है बैट हाथ में, थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा। नक्कीच आपण पाहतोय अक्षय याचे फलंदाज लॉंग ऑफला पाहायला मिळते, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय, आपल्या संघाला धाव जमवतोय। म्हणतात ना की मोठं पाठलाग करताना थोडासा वेग होतोय, ध्येयाचा वेळ लागला ना की कामाचा त्रास वाटत नाही, इथे मात्र ध्येयाचा वेळ लागलाय अक्षयला, म्हणून फलंदाजीचा त्याला त्रास वाटत नाहीये, मेहनतीचा त्रास वाटत नाहीये, मेहनत करतोय, पराकाष्ठा करतोय आपल्या संघाचे, कारण मागील उणीव आपल्याला भरून काढायचे। मागील सामन्यामध्ये सोमेश्वर चषकामध्ये पराभव स्वीकारला, आता पराभव आम्ही स्वीकारणार नाही, कारण पराभवाला आम्ही घाबरत नाही, आमचा जन्म या संघर्षाच्या स्वराज्याच्या मातीत झालेला आहे, हे सांगतोय। याची प्रचिती आपल्या
आपल्याला पाहायला मिळते. सागरच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक चौकार. पहिल्या षटकानंतर पहिल्या षटकाच्या अजून पुढे जर टिकली तर नक्कीच सामन्यामध्ये बदल होऊ शकतो. तुंबाड शिंदेवाडी संघावरती दबाव होऊ शकतो, परंतु ही जर जोडी टिकली तर. आणि अजूनही पन्हाळजी रामवाडी संघाचा एक खेळाडू आहे, तो म्हणजेच अक्षय देवळे, जो मागील मॅच मध्ये अक्षय देवळेला अभि देवळे यांची उणीव भासली होती आणि तो आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे निश्चितच अजून एक फलंदाज हा देखील आहे पन्हाळजी रामवाडी संघाकडे, परंतु ही जोडी टिकली पाहिजे. नक्कीच पाहूया. इथे सागरचा समाचार होतोय, खरपूस समाचार. इटका जवाब पत्ता से देत आहे. तू शेर असतील सागर तर मी देखील सवा शेर आहे सांगतोय अक्षय, स्वतःला सिद्ध करतोय. ते 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यामध्ये आपण जर पाहिलं 4 चौकार ठोकले गेले आणि एक षटकार देखील या अक्षयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. 22 धावा धावफलकावरती आहेत, 64 धावांचा आव्हान. पुरेपूर फायदा घेतोय पॉवर प्लेचा, महागडा ठरतोय सागर. सागर कुटुंबाचा छोटे बॅटची कडा घेतली, हवेमध्ये चेंडू शतरक्षक तैनात आहे, पाहूया. आणि झेल सुटतोय. हा का ना का हा मामला. आणि याच्यामध्ये जीवनदान प्राप्त होते. जीवनदान तुम्ही कोणाला दिलंय? अक्षयला दिलंय. अक्षयला आता संधीचं सोनं करावं लागेल. मित्रांनो, सूर्योदयाचे चित्र आणि पळणाऱ्या घोड्याच्या चित्र भिंतीवर राहून प्रगती होत नसते, तर त्याआधी सूर्योदयाच्या आधी आणि पळणाऱ्या घोड्याच्या वेगाने पळावं लागेल, तरच तुमची प्रगती साधता येईल. धावफलकावरती धावा होत आहेत 24. 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथा संपलेलं आहे आणि धावसंख्या होते 24. सुंदर रणनीती गणिमिकावा आपल्याला पाहायला मिळते. ह्याला म्हटलं जातं टॅलेंट, ह्याला म्हटलं जातं गुणवत्ता. आणि गुणवत्ता ज्या दिवशी आणि टॅलेंट ओळखलं जाईल ना, त्या दिवशी असं समजा की आपलं जगणं सुंदर होईल. नक्कीच सर. आणि असेच जर संयमाने पन्हाळजी रामवाडीचे फलंदाज खेळत राहिले तर नक्की विजय प्राप्त करू शकतील. 12 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. हो, खराब चेंडू पाहायला मिळतोय. विराज प्रेम आहे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू, खराब दिशा पाहायला मिळते. सामना करेल जयेश जाडी. मागील काळ गाजवला, मागील स्पर्धा गाजवली, आपल्या नावावरती केली, तो आहे जयेश. प्रेम छोटासा रनअप आहे. आकुडाबाचा चेंडू पुन्हा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळते आणि एक धाव देखील चोरली जाईल. मित्रांनो, आशा सोडू नका, निराश होऊ नका. एक धाव फार महत्वाची आहे. वाईट आणि डाऊट काढलेली एक धाव, अशा 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 27. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 64 धावांचं आव्हान आहे, कडवं आव्हान आहे. मित्रांनो, कोणीही कोणाला कमजोर समजायचं नाही, कारण 2 रुपयाचा पेन देखील करोडो रुपयाचा चेक लिहू शकतो. पुन्हा एकदा लॉंग ऑफला मारलेला चेंडू पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलं जाते आणि एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते एकूण 28. आता स्ट्राईकला पोहोचतोय तो जयेश राणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती प्रेम आहे. प्रेमाने जग जिंकता येतं, पण क्रिकेट जिंकता येणार नाहीये. प्रेमाने तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हा वैतागले. पंचांचा बघा, ऍक्शन बघा, रिॲक्शन बघा पंचांचे. तुम्हाला तुमचा मरगळ, तुमचा आळस दूर करेल असा पंचांच्या रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. निलेश सरांचे. पुन्हा एकदा प्रेम गोलंदाजी मार्गवरती चेंडू फेकेल. इथे पुढवण्याचा चेंडू होता, प्राण फसेल का? प्रेम येतोय स्वतः, कोणतीही चूक नाही. जयेश राणी इथे भोपळा न फोडता माघारी परततोय. निराशजनक कामगिरी. इथे सन्नाटा पाहायला मिळतोय श्रीराम संघाच्या दर्शकांमध्ये आणि टाळ्यांचा आवाज कडकडाट पाहायला मिळतोय शिंदेवाडींच्या दर्शकांमध्ये. नक्कीच. आणि आता अभि देवळे आणि अक्षय देवळे, दोन्ही देवळे बंधू यांना हा सामना अतिशय संयम रीतीने खेळावा लागेल, त्यांना टिकावं लागेल. आणि जर ते टिकले तर नक्की श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजी रामवाडी विजयाकडे मार्गक्रमण करेलच, परंतु ही जोडी मैदानावरती टिकली पाहिजे.
बघूया मागील मॅच मध्ये आपल्याला अक्षय देवळे म्हटले होते की अभिषेक देवळे यांची उणीव त्यांना भासली होती, का भासली होती त्याचं उत्तर देखील आज आपल्याला या सामन्यामध्ये मिळेल. आदेश नेहमीच म्हटलं जातं की शांत असलेला माणसाचा आणि खवळलेला समुद्राचा केव्हा नाद करायचा नाहीये. आता अभि जरी शांत असला ना तरी नाद करायचा नाहीये. आता मात्र तो आपल्याला नक्कीच तुफानी खेळेल. आज हवा मात्र कुणाची असो पण तुफान मात्र आता अभिचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठा फटका घ्यायचा लॉंग आपला पाहायला मिळतो. शतरक्षक आहे, एक नव्हे दोन शतरक्षक पाहतोय. इथे बॅकअप दिलं जाते सुंदररित्या, शतरक्षण देखील पाहतोय आणि दुहेरी धावांवरती भर देऊन धावसंख्या होते एकूण धावफलकावरती आपण पाहूया 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी खूप साऱ्या धावांची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. काहीशे चेंडू शिल्लक आहे, शेष आहेत 3 चेंडू शेष आहेत या षटकातील आपण पाहतोय. प्रेमाच्या ताकद लावली, म्हटलं ना की नाद करायचा नाही, नाद खुळा आणि झुकेगा नाही साला. ये खतरों का खिलाडी अभि. नक्कीच त्याचं काम पुन्हा एकदा 8 चेंडू 27 धावांची गरज. काय रडर इथे असू शकेल. फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडू उगतोय, बॅटच्या रडार मध्ये आला नाही अभिचा आणि इथे एक धाव नक्की मिळेल. एका धावेने एकंदरीत धावसंख्या आपण पाहूया. धाव फलकावरती धावा संख्या होते 38, स्कोर कार्ड सांगतात 38 धावा. दुसरं षटक अजून प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू फेकणं, एक शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. प्रेमाच्या 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर नक्कीच एक आशेचं किरण निर्माण होऊ शकतं. चला जलद गतीने घ्या सामने, कारण आपला महाअंतिम वितरण सोहळा देखील आपल्याला पाहायचा आहे. बक्षीस वितरण सोहळा देखील तितकाच महत्वपूर्ण आहे. प्रेमाच्या गोलंदाजीमधील शेवटचा चेंडू शेष. सामना केले स्ट्राईकला आहे तो अक्षय, नॉन स्ट्राईकला आहे तो अभि आपल्याला पाहायला मिळतंय. हे दोन्ही बंधू सख्खे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडस जलद गतीने सामने करा, जल्लोष करण्याच्या तयारीत लागा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लॉंग आपला पाहायला मिळते. शतरक्षक नाहीये, जातो सरळ सीमा रेषे पार. मिला मौका आया चौका आणि या 4च्या मदतीने धावफलकावरती धावा होतात एकूण 42 धावा आणि जिंकण्यासाठी हवेत आता 22 धावांची गरज. असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा कारकीर्द आठवा मित्रांनो, संघर्ष आठवा. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्व म्हणजे माझं स्वतःचं राज्य आणि स्वतःचं राज्य म्हटल्यानंतर इथे मलाच मरावं लागेल, मलाच झुंजावं लागेल आणि मलाच मरावं लागेल. हे मावळ्यांच्या नसा नसात भिनवल्याने फुलवलं देखील. इथे देखील संघासाठी मलाच लढावं लागेल, मलाच मरावं लागेल. ही मात्र इथे खेळ खेळतोय तो आहे अभि. अभिच्या बॅटमधून निघालेला ब्रँडेड चौकार पाहायला मिळतो. चौकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते एकूण 46, 46 धावा. समीकरण होते 5 चेंडू. आपण पाहतोय जर अभिने इथे चमत्कार केला ना, क्रिकेट रसिक नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही आहे. पण चमत्कार करणं फार गरजेचं आहे. अभिने
अबीरच्या बॅट मधून आडव्या बॅटनी खेळायचा प्रयत्न, बॅटच्या रडारवरती आला नाही, बॅटची कडाई घेतली, निघून जाते. लॉंगॉनला पाहायला मिळते, शतरक्षक वेगाने आला, डीप वरून अडवलं. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात यशस्वीरित्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 48 आणि 4 चेंडू 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. बघा आपण पाहतोय किती वेगाने बंदुकीमधून जी गोळी निसटते ना, तो वेग ह्या दोन्ही फलंदाजांच्या धावगतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे दोन्ही बंधू सख्खे बंधू जबाबदारी घेतात आपल्या संघाची. मोठा फटका खेळायचा शरीर यष्टीवरती आदळतोय. एक धाव पूर्ण, नो चिकंटा. पुन्हा 2 धाव पाहायचं आपल्याला किती धाव मिळतात आणि यशस्वीरित्या पूर्ण. क्या बात आहे. खराब थ्रो, मिसफिल्ड पाहायला मिळते आपल्याला आणि मिसफिल्ड मध्ये जीवनदान मिळालं अभिला आणि 3 धावा प्राप्त होतील. नो घंटा, फ्री हिट देखील मिळेल, संधी मिळेल अजून एक आणि धावा होत आहेत 51. समीकरण होतोय आता 4 चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. काय समीकरण, कुठे होता मॅच, कुठे होती मॅच, कुठे पलटली मॅच, समीकरण बिघडतंय. कृपया श्रीराम क्रिकेट क्लबचे राखीव खेळाडू मैदानावरतील खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करायची. आपले फलंदाज, आपले खाडीपट्ट्यातील सर्व खेळाडू दोन्ही संघ आपलेच आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना पाण्याची व्यवस्था करायची. भर उन्हामध्ये ते खेळत आहेत. नक्कीच आदेश आपण पाहतो. एक महत्वपूर्ण सामना आहे, अंतिम सामना आहे. अंतिम सामन्याची लढाई पाहते. काय पैसा वसूल मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना कशाला म्हटलं जातं आणि अंतिम सामना कशाला म्हटलं जातं ते या आपल्या श्रीराम चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या पर्वामध्ये एकीकडे तुंबाड, एकीकडे पन्हाळजे हे दोन्ही प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळत आहेत आणि आता समीकरण होतंय 4 चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज. पाहतोय आपण रोमहर्षक, चित्त थरारक, सगळ्यांचा श्वास रोखून ठेवणारा सामना पाहतोय आपण. सगळ्यांनी श्वास रोखून ठेवलाय. काय घडेल, काय बिघडेल, कोण होणी हिरो. 4 चेंडू 13 धावांची गरज. फ्रीड असणारा ह्या चेंडूवरती मनमुराद स्वच्छंद फलंदाजी करण्याचा मानस. मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये आला, ढकलून दिले. वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल येतोय सिक्सर. बघतोस काय रागानं षटकार मारला बघ पन्हाळजेच्या वाघानं. अतिशय सुंदर अशी फलंदाजी खेळ करताना पन्हाळजे रामोडी संघाचा खेळाडू अभि. नक्कीच आपण पाहतोय ना की वाघाच्या जबड्यात घालून आत आणि मोजिले दात ही हिंमत दाखवतोय अभि. कारण 64 धावांचं मोठं पाठलाग करण्याचं काम नाहीये या 3 षटकामध्ये आणि तीच ताकद दाखवलं अभिने. जी मागील उणी होती ती भरून काढतोय अभि या सामन्यामध्ये आणि विजयाच्या मार्गस्थ होताना पाहायला मिळते. समीकरण बदलते. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. चर्चा, चारचे पे चर्चा, चाय पे चर्चा, एकत्र येऊन चर्चा करतायत. आता सगळ्यांचा उत्साह वाढलाय. पाण्याची व्यवस्था करू नका कारण अटीतटीची लढाई आहे. अटीतटीच्या लढाईमध्ये गरमागरम सामनाच खेळण्यात फार मजा असते. थंड करू नका गरम झालेल्या खेळाडूंना, कारण फार गरजेचं असतं. गरमच गरम आपल्याला फार कडकपणा गरजेचं असतं. तो कडकपणा आज आपल्याला अभिच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. सागर मात्र सागरच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय, चेहरा सांगतोय थोडासा निराश. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणालाही कमजोर समजायचं नसतं मित्रांनो. कारण इथे किमतीला महत्व नसतं. कारण 2 रुपयाची टिकली कपाळी लावली जाते आणि चांदीचे पैंजण पायात घातले जातात. म्हणून इथे किमतीला फार महत्व नसतं, इथे स्थानाला फार महत्व असतं. तुमचं स्थान कोणतं आहे ते फार महत्वाचं आहे. इथे अभिचं स्थान फार महत्वाचं आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला अभिषेक मात्र इथे वादळात रूपांतर होताना पाहायला मिळतंय. 3 चेंडू 7 धावा. श्वास रोखणारा सामना आपण पाहतोय. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. थोडीशी घडामोड, वारंवार सातत्याने बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. सागर एकीकडे इंडिया पाकिस्तान आणि एकीकडे पन्हाळजे तुंबाड सामना पाहतोय. मोठा फटका खेळायचा, ताकद लावले, झेल होईल का पाहायचंय आणि ते अभि झेल होऊन माघारी परतेल. झेल होतोय, थोडासा ताकद कमी पडली, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, पण काही हरकत नाहीये. अजूनही मैदानामध्ये दाखल होईल. आता
मित्रांनो कोणीतरी आपल्या पराभवाची वाट बघत असताना तेव्हाच खऱ्या जिंकण्याची खरी मजा असते आणि सगळं काही संपले असं जेव्हा आपल्याला वाटतं ना मित्रांनो त्यावेळेस सुरुवात करणं तेच फार महत्वाचं असतं आणि ही सुरुवात आता करावी लागेल या फलंदाजाला बॅटरला 2 चेंडू 7 धावांची गरज. आता एकेरी दुहेरी धावांवरती जरी भर दिला ना आणि स्ट्राईक आता अक्षयला मिळाली ना तर फार महत्वाचं आहे. स्ट्राईकला अक्षय असणं गरजेचं आहे. आता स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. काय प्लॅनिंग असेल काय रणनीती असू शकेल काय गणिमे काव असू शकेल मित्रांनो पाहायचंय. शांतता सन्नाटा सगळीकडे पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण हरेल काय घडेल काय बिघडेल. आकुट्यापाचा चेंडू होता उडवला हवेमध्ये चेंडू खाली येते शतरक्षा पाहायचाय पुन्हा इथं चेल खराब क्रॉस द लाईन खेळायचं होतं मित्रा. तुम्हाला फक्त अक्षयला स्ट्राईक देण्याचं होतं. आता अक्षय नॉन स्ट्राईकला जाईल. आता नवा फलंदाज स्ट्राईकला येईल. आता कंपल्सरी चेसिंग आहे. 7 धावांची गरज. 1 चेंडू 7 धावांची गरज. तुमचा मॅनेजमेंट आता जयेश महेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आपण त्याने उत्तम गोलंदाजीचा प्रदर्शन केलं तो महेश मैदानामध्ये पाहतो. 1 चेंडू 7 धावांची गरज. अतिरिक्त धाव आली तर नक्कीच फायदा होऊ शकतो श्रीराम क्रिकेट संघाला. मित्रांनो इतिहास साक्ष आहे की आम्ही इथे सांगतोय श्रीराम क्रिकेट संघ सांगतोय आम्ही पराभवाला घाबरत नाही कारण आमचा जन्म स्वराज्याच्या संघर्षाच्या मातीत झालेला आहे. आणि मित्रांनो संकटावर असं तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडेल असं संकटावर तुटून पडा. आणि संकटावर तुटून पडला होता अभि. आता अभिची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो डावखुरा फलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 7 श्वास रोखणारा ज्याला बीपीचा त्रास आहे त्याने हा सामना बघू नका कारण 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. काही घडेल काय बिघडेल आयोजक जबाबदार नसणार आहेत. 1 चेंडू 7 धावांची गरज. बाटची कडा काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा शिंदे तुंबाडवाडी संघाने श्रीराम चषक 2025 पर्व दुसऱ्यावरती नाव करलं आणि नवा अध्याय लिहिला गेला आणि मानकरी ठरतोय शिंदेवाडी तुंबाड संघ आणि नाराज होत आहेत. अपयशाला पुन्हा एकदा सामोरे जावं लागतंय ते म्हणजेच अर्थातच आयोजक श्रीराम क्रिकेट संघाला. काही हरकत नाही मित्रांनो मनात हरू नका. तुम्ही मैदानात हरलात तुम्ही आयुष्यात सर्व काही हारा पण हिंमत हरू नका. हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते. चला जाऊया आपण आता महावितरण सोहळ्याकडे बक्षीस वितरण सोहळ्याकडे. तत्पूर्वी आपण ऐकूया एक डीजेच्या तालावरती बेधुंद नाचूया.